मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. प्रियंका, उद्या काय करतेस? का रे? काही नाही, मी उद्या हर्षला भेटायला जाणार आहे. अहो, मी तुमच्याच घरी जायला निघालीये. तुम्ही येणार आहात ना तिकडे? नाही, मला नाही जमणार. शार्दूल माने तुम्हाला भेटायला आले. लग्नात 50 जणी तरी असे दागिने घालून हिंडतील. त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला? खरंच हर्ष, तुला भेटून खूप आनंद झाला. की जर हर्षने दिलेलं वचन मोडून शार्दूलला माझ्याविषयी काही सांगितलं तर मी पण त्याला सोडणार नाही. त्या एका इन्सिडेंटमुळे माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलं हर्ष. खूप खूप विचित्र घडलं माझ्या आयुष्यात सगळं. माझं लग्न झालंय, मला मुलगा आहे, यातलं मला काहीच आठवत नाही हर्ष. आता ही सगळी सिच्युएशन मी कशी एक्सेप्ट करू, मला तूच सांग. नाही, खरंय. म्हणजे तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते खरंच खूप भयंकर होतं. हर्ष, तुला माहिती आहे माझा ऍक्सिडेंट कशामुळे झाला होता तो? मला खरंच माहित नाही रे. मी तेव्हा रूम मध्ये झोपलो होतो. हर्ष, जर कोणाला माहित असतं ना माझ्या त्या ऍक्सिडेंटला जबाबदार कोण आहे, आणि त्याने त्या माणसाचं जर नाव मला सांगितलं असतं ना, तर खरं सांगतो त्या माणसाचा मी जीव घेतला असता. तुला काय सांगू हर्ष, एका अनोळखी मुलीबरोबर मला संसार करावा लागतो. तुला काही ठाऊक आहे का तिच्याबद्दल? कुणाबद्दल? नेहाबद्दल. तुझ्या बायकोची बहीण आहे ना ती. हां, म्हणजे ती आता जर मी नेहाची आधीची सगळी लफडी याला सांगितली तर हा दुसऱ्या क्षणी डिवोर्स देईल तिला. पण नको, आत्ता नको. नंतर बघूया काय करायचं ते. काय रे, काय झालं? नाही काही. अरे म्हणजे तशी ती चांगली आहे, पण मला तिच्याबद्दल काही फारशी माहीत नाही. मी तुला एवढं सांगेन शार्दूल की उगाच आंधळेपणाने कुणावरही विश्वास ठेवू नकोस. जे काही निर्णय घ्यायचे आहेत आयुष्यात ते खूप विचार करून घे. एनिवे हर्ष, मी तुला याकरता भेटायला आलो होतो की मला घरी बसून बसून खूप बोर होत आहे. तेव्हा आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला, म्हणजे तू, मी आणि प्रियांका. प्रियांका? हो. ती कशाला? अरे, तुमच्यात काही भांडणं वगैरे झालेत का? नाही रे, का? अरे मग तुम्ही दोघं एकमेकांना असे टाळताय का? तिच्या समोर तुझं नाव घेतलं की तिच्या कपाळावर आठे येतात, आणि तुझ्या समोर तिचं नाव घेतलं की तुझ्या कपाळावर आठे येतात. काय प्रॉब्लेम काय तुमचा? काही झालं नाहीये ना? नाही, असं काहीच नाही रे, काहीच नाही झालं. मग जाऊया ना आपण पिकनिकला. हो, म्हणजे मी यायला तयार आहे, पण तू आधी तिला विचार ती तयार आहे का. अरे तिला विचारेनच रे. पण खरंच हर्ष, आपण जाऊया पिकनिकला, खूप मजा येईल. हो, जाऊया ना. दॅट्स गुड. अगं, कधीची वाट बघतोय आम्ही.
काय काय झालं तिथे? म्हणजे लग्नाची खरेदी झाली का? हो झाली. मग त्याने काय घेतलं तुझ्यासाठी? खरं सांगू का, त्यांनी जे काही घेतलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. तसं मी त्यांना सांगूनही आली. काय? अगं पण अगं कुठल्या जुन्या जमान्यातला सराफ पकडून आणला होता त्यांनी. त्याच्याजवळ नवीन पॅटर्नचे दागिने सुद्धा नव्हते. त्यांनी आणलेले दागिने घातले असते ना मी तर काकूबाई दिसले असते. त्यामुळे मी त्यांना सरळ सांगून टाकलं की तुम्ही आणलेलं मला अजिबात आवडलेलं नाहीये, सगळं ओल्ड फॅशन्ड आहे म्हणून. मग काय म्हणाला काय त्या? त्या म्हणाल्या ठीक आहे, नंतर तुझ्या मनाप्रमाणे दागिने घे म्हणून, पण आता सध्या निदान आमच्या म्हणण्यावर तरी मंगळसूत्र आणि पाटल्या घे. म्हणून मग मी बळे बळे पाटल्या घेतल्या. त्या पण तशा जुन्या फॅशनच्याच आहेत, पण त्यांच्या म्हणण्यावर मी घेतल्या. आदित्याला सांगून नंतर चेंज करून घेईन. काय ग मानसी आहे? अगं आई, आत्ताच्या मुली अशी दागिने नाही घालत. अगं आजकाल लग्नात कोणीही घालत नाही असे दागिने. आणि वर त्यांनी त्या शालूवाल्याला सुद्धा बोलवून ठेवलं होतं. म्हणे तुझ्या लग्नासाठी शालू पसंत कर. मी त्यांना सरळ सांगितलं मी लग्नात शालू बिलू नाही नेसणार आहे, मी शरारा घालणार आहे. शरारा? तो नाही का वासवानीच्या मुलीने तिच्या लग्नात घातला होता. तुम्ही पण आला होतात ना त्या लग्नाला. हा, परकर पोलक. बाबा, परकर पोलक काय, शरारा म्हणतात त्याला. ओके, काही म्हणू दे, पण आपल्यात मुली असले कपडे घालत नाहीत. शालू नेसतात आणि शालूत कसल्या गोड दिसतात ग मुली. तुझी आई सुद्धा शालूच नेसली होती, विचार तिला. म्हणूनच मला नाही नेसायचं. ठीक आहे, आई आणि मुलीत काहीतरी फरक नको का दिसायला? अगं मान्य आहे, पण मानसी बोलो, क्या खबर लाए हो? भाईजान, त्या भोसलेच्या प्रोजेक्टची शॉलेट चर्चा आहे मार्केटमध्ये. लोकांची सतत गर्दी असते तिथे. त्या प्रोजेक्टचे भरपूर फॉर्म विकले गेलेत, जवळजवळ 20,000. 20,000? हाँ भाईजान, 20,000. सिर्फ फॉर्म के भरोसे पे उन्होंने 2 करोड़ रुपए कमाए. भाईजान, तुम्ही तर फक्त 3 करोडच घेतलेत त्यांच्याकडून. जो तय है तो तय. मला 3 करोड रुपये दिल्यानंतर तो जे काय मिळवेल त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. पण भाईजान, याच्यात आपला फायदा नाही आहे. नफा नुकसान तो तुमसे मैं अच्छी तरह जानता हूं. भाईजान बड़ी दूर की सोचता है. ये भोसले लंबी रेस का घोडा है. आज मी त्याच्याकडून 3 करोड रुपये घेतले ते खरं, कारण आज तो अडचणीत आहे, त्याला कडकी आहे. आज जर त्याची पैशासाठी पिळवणूक केली असती तर तो आपल्यापासून दूर गेला असता. पण आता तो जाणार नाही आणि त्याचा हा प्रोजेक्ट चालला और भी प्रोजेक्ट उसे मिलेंगे, तेव्हा मदतीसाठी तो माझ्याकडेच येईल. तेव्हा भाईजान त्याच्याकडून वाटेल तेवढे पैसे काढू शकेल. समजा? जी भाईजान. आता तू जा आणि आपल्या शेजारच्या साईटवरचं प्रोजेक्ट कुठपर्यंत आलंय ते बघून ये. खबर यह है कि वो भी प्रोजेक्ट हमारे जैसा बड़ा प्रोजेक्ट है. अगर वो हमसे बेहतर हुआ तो अपने प्रोजेक्ट में प्रॉब्लम आ सकती है. समझे? जी भाईजान. जा. अरे पण तुम्ही आत तरी या. नाही मॅडम, जरा घाईते मी फक्त ही फाईल द्यायला आलो होतो. मॅम, सरांनी तुमचे सगळे पॉईंट्स वाचलेत आणि ॲप्रूव्ह पण केलेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळं होईल. मॅम, फक्त तुम्ही लवकरात लवकर प्लॅन फायनलाइज करा, कारण आम्हाला पुढच्या प्रोसिजरलाही खूप वेळ लागेल. आम्हाला प्लॅन कॉर्पोरेशनमध्ये सबमिट करायला लागेल आणि तिथून एकदा सँक्शनिंग आल्याशिवाय आम्हाला पुढचं काम करता नाही येणार. ठीक आहे, मी माझ्या वकिलांशी बोलून सर्व काही फायनल करते. थँक्यू मॅम. मॅम, आय एम सॉरी, पण एक रिक्वेस्ट होती. बोला ना. मॅम, कसं आहे, आपण शेड्यूलच्या खूप मागे आहोत. तिथं हर्षवर्धन भोसलेने त्याचा प्रोजेक्टही सुरू केला आहे. त्यांची ॲडव्हर्टिजमेंटही खूप जोरात चालू आहे. मीडियाही त्यांना हाईप करण्याच्या मागावर आहे.
इनफॅक्ट मॅम आजच्या पेपरात त्यांच्या प्रोजेक्टविषयी बातमी पण आली. किंवा मॅडम तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर तुमचं फायनलाइज करता येईल तेवढं करा. तेच आपल्या फायद्याचं. आय मीन आत्ताची प्राथमिक गरज तरी तीच आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. थँक्यू मॅम. मॅम येऊन. ओके. गरिबांचा विचार करणारं आसावरी कन्स्ट्रक्शनचं नवीन प्रोजेक्ट, नंदलाला कॉम्प्लेक्स. म्हणजे तिने एकही दागिना सिलेक्ट केला नाही? नाही, अगदी तसं नाही. म्हणजे ती करत होती काही काही दागिने सिलेक्ट, पण ती पळपळच करत होती असं वाटलं मला. तिला मनापासून आवडत नव्हते दागिने. का? ते जुन्या डिझाईनचे होते, तिला नव्या फॅशनचे हवे असतील. आणि काय? नाही, काही नाही. वहिनी काय झालंय सांग ना. काही नाही, तिला लग्नात शालू नको म्हणाली, शरारा घालायचा आहे. शरारा? हा, म्हणजे ते हिंदी सिनेमात किंवा सिरियलमध्ये लग्नात घालतात बघ तसं. पण ते आपल्याकडे कसं चालेल? हो, मी पण तेच समजावलं तिला, पण काय? म्हणजे ती माझ्या होला हो म्हणत होती, पण तिला पटत नव्हतं असं वाटलं मला. वहिनी मग काय करायचं आता? मला वाटतं मी तुझ्या दादांशी बोलून बघते. ते हो म्हणाले तर मग घालू दे की तिला शरारा, नाही का? दादा तर कधीच हो म्हणणार नाही. अरे आपण विचारून बघायला काय हरकत आहे, बघूया ना. नको वहिनी, दादा उगाच चिडेल, ओरडेल तुझ्यावर. त्याच्यापेक्षा आपण हे लग्नच कॅन्सल करूया. आधी उगीच मूर्खासारखं बडबडू नकोस. मी तुझ्या दादांशी बोलते, त्यांना कसं पटवायचं ते माझ्याकडे लागलं, कळलंय? हो, पण तुझ्या बायकोनी लग्नात शरारा घातला म्हणून तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना? काय रे? मला काय प्रॉब्लेम असणार? हां, मग झालं तर. यांच्याशी मी बोलते, तू काळजी करू नकोस. खुश? वरुण सुभेदार बोलतोय. मी शारदा बोलते. हां, नमस्कार मॅडम. नंदलाला कॉम्प्लेक्सची ॲड बघितली? हो, बघितली. त्यांचे प्रोजेक्टचे फॉर्म अगदी हातोहात विकले जातात असं ऐकलंय मी. हां, मलाही कळलंय. म्हणजे याचा अर्थ त्यांचा प्रोजेक्ट सुरू होण्याआधीच त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि आपला अजून सुरूही झालेला नाही. डोंट वरी मॅडम, आपले प्रोजेक्ट लवकरच ऑन होईल. कधी सुभेदार साहेब? त्यांचे सगळे फ्लॅट्स विकले गेल्यावर? तुम्ही मला शब्द दिला होता की त्यांचं प्रोजेक्ट सुरू होण्याआधी आपलं प्रोजेक्ट सुरू होईल म्हणून, पण तसं काहीही झालेलं नाही. मॅडम, त्याचं प्रोजेक्ट फक्त सुरू झालं, अजून पूर्ण झालेलं नाही. ते ज्या स्पीडने काम करतायत ना, ते बघता त्यांचं प्रोजेक्ट लवकर पूर्णही होईल आणि आपल्या प्रोजेक्टकडे कोणी ढुंकूनही बघणार नाही. मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याचं प्रोजेक्ट जरी आपल्या आधी सुरू झालं असलं तरी प्रोजेक्ट पूर्ण आधी आपलंच होणार आहे. आणि मॅडम, मी दिलेला शब्द नेहमीच पाळतो. ते सगळं ठीक आहे हो, पण आपलं कामही अजून सुरू झालेलं नाहीये. तर टेक इट इझी मॅडम. मी म्हटलं ना, तुम्ही काही काळजी करू नका. अहो, आमच्या कंपनीने यापूर्वी यापेक्षाही मोठे मोठे प्रोजेक्ट खूप कमी वेळात पूर्ण केले आहेत. हा प्रोजेक्टही लवकरच पूर्ण होईल, आणि तोही हर्षवर्धन भोसलेच्या प्रोजेक्टच्या आधी. माझ्यावरती विश्वास ठेवा मॅडम. ठीक आहे, मी विश्वास ठेवते तुमच्यावर, पण मी कॉन्ट्रॅक्टमध्ये घातलेली अट माहिती आहे ना तुम्हाला? आय नो. जर ते प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झालं नाही तर कुठल्याही क्षणी ती जागा मी परत घेऊ शकते. याच गोष्टीची आठवण करून देण्यासाठी फोन केला होता. गुड डे. गुड डे. मग काय गेला होतास भेटायला हर्षला? हो, भेटून आलो त्याला. काय म्हणाला तुझा बेस्ट फ्रेंड? असं का बोलतेस तू? जसा तुझा तो कोणीच लागत नाही. तुझा नाहीये का तो मित्र? आहे ना, पण फक्त नावापुरता.
पण कॉलेजमध्ये तर तेव्हाची गोष्ट वेगळी होती शार्दूल. आणि तशी तेव्हा तुझ्याचमुळे तर आमची मैत्री होती. बाकी तसं एवढं काहीच नव्हतं. तसं काही नव्हतं म्हणजे. शार्दूल तुला तुला काय झालंय? हर्षनी तुझ्या मनात माझ्याविषयी काही भरवलं तर नाही ना? तू असं कशाला करेल? अगं मी उगाच तुझी मस्करी करत होतो. उलट तो तर तुझ्याबद्दल खूप चांगलं बोलला. तो म्हणत होता की मी, तू आणि तो असं कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया म्हणून. फिरायला? नको. का? अरे मागच्या वेळेलाही आपण 3 जण महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो. तुझा ऍक्सिडेंट झाला आणि नको नको पुन्हा तसं काही व्हायला नको. अगं वेडी आहेस का तू? असं कशाला होईल परत? आणि बघ आपण यावेळेला महाबळेश्वरला जाणार नाही आहोत. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. हा मग तर झालं. ठीक आहे बघूया. बघू का? जाऊया ना. आपल्या दोघांचा काही प्रश्न नाहीये रे. पण त्या हर्षला वेळ मिळायला हवा ना. तो वेळ काढेल ग. तू तुझं सांग. बरं ठीक आहे बघूया नंतर. बरं तुमच्यामध्ये अजून काय बोलणं झालं? नाही खास असं काय नाही. एवढंच बोललो आम्ही. का ग? तसं काही नाही. पण मला असं वाटतं की तू जरा हर्षपासून जपूनच राहा. अरे तू त्याचा काही भरोसा नाहीये. तुझ्या मातल्या गाठीचा आहे. काय ना प्रियंका, तू उगाच त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतलायस. तू समजतेस तसं काही नाही आहे. ठीक आहे तुझी मर्जी. मी तुला सावध करायचं काम केलं. आता पुढे काय करायचं ते तू ठरव. पण नंतर असं म्हणू नकोस की तुला काही सांगितलंच नाही म्हणून. प्रियंका, त्या मानसीला तर दागिने आणि साड्या काहीच पसंत पडलेलं नाहीये. तिला काय आता तू शरारा घालायचा लग्नात. आता मी ह्यांना कसं विचारू त्याबद्दल? ह्यांना ते अजिबात आवडणार नाहीये. पण विचारावं तर लागेलच. काय ग कसला विचार करतेस? अहो आज आपले सोनार आणि साडीवाला आला होता ना घरी. का? हा आधीच्या लग्नासाठी. मग झाली खरेदी? म्हणजे झाली पण सगळी नाही झाली. का? नाही म्हणजे मानसी जरा मॉडर्न विचारांची आहे ना, त्यामुळे तिला फारशा साड्या म्हणजे. उद्या बोलू. मला झोप आली. गुड नाईट. शार्दूल!
शार्दूल शार्दूल शांत हो. तिथे तिथे काहीही नाहीये. शार्दूल शांत हो. हे बघ, तुला एखादं स्वप्न पडलं असेल. शार्दूल शांत हो. स्वप्न? तू तू काळजी करू नकोस. हे बघ तिथे काहीही नाहीये. तू झोप शांतपणे. झोप. नेहा जाऊ नकोस ना प्लीज. मला भीती वाटते. प्लीज थांब ना. थांबते. ओके मी थांबते. तू शांत हो. मी आहे इथेच आहे. उषाबाई उषाबाई शांत. काही होणार नाही. काय ताईसाहेब? उषाबाई तुम्ही आजच्या दिवस शिवाजी जवळ थांबा. तो रडायला लागला तर मला आवाज द्या. होय ताईसाहेब. शार्दूल शार्दूल तू झोप झोप. हे बघ काही होणार नाही आता. आता सगळे विचार मनातून काढून टाक आणि शांतपणे झोप. झोप झोप.